श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांच्या नैवेद्यासाठी आज आपण 1.25 मापाच्या पटीमध्ये ही गुळाची लापशी करूया. तर इथं मी ही जी आपली आमटीची वाटी असते ना, ती 1.25 वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे. आता हा दलिया विकतचा आहे, पण जर का तुम्हाला हाच गव्हाचा दलिया घरी कसा करायचा याची रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करून सांगा बरं का. तर आता हा दलिया जो आहे तो आपण पहिल्यांदा पाणी घालून स्वच्छ असा धुवून घेणार आहे बरं का. स्वच्छ धुवून घ्यायचा. काय होतं, बाजारमध्ये, मॉलमध्ये किंवा अगदी दुकानात खूप दिवस टिकवण्यासाठी ना याला पावडर लावलेली असते. मग आपल्याला ती नको आहे, म्हणून शक्य ते पदार्थ धुवून घ्यायचे. तर इथं मी हा दलिया आधी धुवून घेते, याचं पाणी काढून घेते. आता ना साधारण 3 ते 4 वाट्या पाणी बसेल एवढं मोठं पातेलं किंवा कुकरचा डबा काही घेतलात ना तरीही चालेल, कारण हा दलिया आपण आता शिजवणार आहे आणि शिजल्यानंतर तो फुलतो आणि अगदी दुप्पट तिप्पटसुद्धा होतो. म्हणून मग काय करायचं, तर असं एक मोठं पातेलं घ्यायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये हा आपण काढून घेऊया. आता यामध्ये ज्या वाटीनं आपण दलिया घेतला ना त्या 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं. आणि आता आपण कुकरला हे 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत. आता इथं मी कुकरच्या तळामध्ये हे बघा पाणी घालून घेतलं. त्याच्यावरती आता एक स्टँड ठेवून घेऊयात आणि नंतर हे पातेलं. आता झाकण लावून घेते आणि मध्यम आचेवरती 3 ते 4 अशा आपण शिट्ट्या करून घेऊया. आता बघा आपला कुकर झालेला आहे. कुकरमधून हा शिजलेला दलिया काढून घेतलेला आहे. तर आहे ना तो किती छान सॉफ्ट शिजला बघा. पाणी अगदी मापात व्यवस्थित झालेलं आहे, जास्ती झालेलं नाही आणि शिजला आहे पण छान. तर आता फक्त ना याच्यामध्ये आपण लगेच गूळ घालून घेऊया. आता इथं मी 1.5 ते 2 वाट्या, म्हणजे तुम्ही खरं तर तुमच्या गरजेनुसार किंवा अंदाजानं असा चिरलेला गूळ घ्या. आता हा सेंद्रिय गूळ आहे, त्यामुळं हा गोडीला चांगला आहे. काही काही वेळेला काय होतं, जर का पिवळा गूळ असेल, साधा गूळ असेल ना, तर तो थोडासा गोडीला कमी असतो. म्हणून तुमच्या अंदाजानं तुम्ही गूळ घ्या. आता हे मिश्रण जे आहे ते छान असं हलवून घेऊया. हे बघा गरम असल्यामुळं गूळ पटकन विरघळतो. आता यामध्ये ना खाण्याचा रंग थोडासा अगदी 1 चिमूटभर घालून घ्यायचा आणि सगळं छान हलवायचं. गुळाचा आणि खाण्याचा रंग जो असतो ना तो खूप छान येतो आणि मस्त अशी आपली ही लापशी तयार होते. आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप सुरुवातीला घालायचं. नंतरसुद्धा आपल्या या लापशीला छान असा तेलकटपणा यावा म्हणून आपण काय घालणार आहोत ना पुढे जाऊन सांगते. तर आता इथं हे तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये लगेच 2 ते 3 सोलून घेतलेले वेलदोडे घालायचे. वेलदोड्याची पूड घालण्यापेक्षा असे वेलदोडे सालासहित एकदा घालून बघा, खूप छान चव येते, मस्त लागतात. तुम्हाला जर का ओला नारळ वापरायचा असेल ना तर खीर पूर्ण शिजल्यानंतर तुम्ही घालू शकता, पण आता इथं मी सुक्या खोबऱ्याचे तुकडे वापरलेले आहेत. नंतर यामध्ये घालायचे काजूचे बारीक केलेले तुकडे. तुम्हाला हवी ना ती ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता, पण एकदा मस्त अशी ही तुपामध्ये लालसर होईतोपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे ना खूप छान चव येते. आता घालूया बदाम. बदामसुद्धा मी असे ठेचून घेतलेत. पूर्ण बदाम पटकनच शिजत नाहीत, मग असे ठेचून घेतलेले बदाम जे असतात ना ते छान शिजतात. आता गूळ, खाण्याचा रंग आणि ही दलिया म्हणजे लापशी अशी घालून घेऊया. तुम्हाला जर का शिऱ्यासारखी अगदी कोरडी हवी असेल ना तर अशीच ठेवली तरी चालेल, नाही तर थोडंसं दूध किंवा पाणी घालायचं. हे बघा आता जेव्हा आपण गूळ घातलं ना
तेव्हा ही अशी थोडी थोडी करत सैल होत जाते. आता याला आपल्याला फक्त एक चटका काढून घ्यायचा आहे आणि अगदीच जर का गार झाल्यानंतर खूप घट्ट वाटली तर यामध्ये थोडंसं गुळाचं किंवा साखरेचं पाणी घालायचं. म्हणजे काय होतं तर याची चव जी आहे ना ती बॅलन्स राहते. साधं पाणी जर का तुम्ही नंतर घातलं, गरम पाणी घालायचं बरं का, पण जर का साधं पाणी घातलं ना तर मग लापशी फिक्की पडते. म्हणजे गुळाचं प्रमाण कमी होतं आणि नंतर मग त्याची चव लागत नाही. म्हणून गुळाचं किंवा साखरेचं पाणी करायचं आणि ते गरम गरम असतानाच यामध्ये घालून घ्यायचं. आता आपला चविष्ट खिरीला घट्टपणा आणणारा असा सिक्रेट पदार्थ तो म्हणजे मिल्क पावडर. दुधाच्या ऐवजी मिल्क पावडर वापरा. म्हणजे जर का ही लापशी शिल्लक राहिली ना तरीसुद्धा लवकर खराब होत नाही. दूध घातल्यामुळं काय होतं तर एखाद्या वेळेला लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मग अशी मिल्क पावडर घालायची आणि वा मस्त अगदी छान चव तर एकदम मस्त येणार. आणि आता ना हे बघा, ही एक आचारी लोकांची टीप आहे, ती मी तुम्हाला सांगते. म्हणजे बऱ्यापैकी जेव्हा मोठ्या प्रमाणात स्वयंपाक असतो ना तर तिथं तुपाचा वापर करणं अगदीच शक्य होतं असं नाही. तर ते लोक काय करतात तर याच्यामध्ये तेलाचा वापर करतात. म्हणजे आपण जिथं जिथं तूप वापरलं आहे तिथं तिथं ते तेल वापरतात. तर आता आपण तूप सुरुवातीपासून वापरलं आहे म्हणून कडेनी आपल्याला थोडं थोडं करत तूप सोडायचं आहे. अशी लापशी करताना ना शक्यतो अगदी घट्ट तुपाचा वापर करा. तूप फ्रीजमध्ये ठेवून अगदी घट्ट करून घ्यायचं आणि नंतर वापरायचं. म्हणजे मग काय होतं माहिती आहे का, अशी जी हाताला आपल्याला किंवा खाताना त्याचं तेलकटपणा जाणवतो ना तो छान जाणवतो बरं का. तर चला, व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओच्या खालीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ना हाईपचं ऑप्शन दिसेल, तर व्हिडिओ नक्की हाईप करा बरं का. आणि एकदा फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. तर मस्त अशी ही प्रसादाची घट्ट लापशी तयार आहे. किती छान झाली बघा, रंग छान आला आहे, मसाल्यांचा ड्रायफ्रूट्सचा सुगंध पण छान येतो आहे आणि चव पण छान लागते. हे बघा किती घट्टच दाटसर एकदम झाली आहे. अगदी खूप घट्ट पण नाही आणि अगदी सैल पण नाही. हा स्वामी महाराजांना दाखवलेला नैवेद्य पाहताना एकदा श्री स्वामी समर्थ आठवणीने लिहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार.